नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शारवेडिकी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मंडळी, आज आम्ही निघालो आहोत कर्नाटकमधील पवित्र चिंचणी मायाक्का देवीच्या यात्रेसाठी. सकाळचे 7-7:30 वाजले आहेत. आपली गाडीही आली आहे. चला बसूया गाडीमध्ये व भेटूया डायरेक्ट कृष्णा नदीवरती. मंडळी, जवळजवळ 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत किस्ना कोयना नदीवरती. नदीला भरपूर पाणी आहे. कसं आहे नारळ? 30 रुपये. काय तर कमी लावा, भरपूर घ्यायचेत. लावा 25 ना. कृष्णा नदीवरती आम्ही सर्वांनी आंघोळ करून देवकाचुळीची पूजा केली, मनोभावे भूती वाहिली आणि देवीकडे सुख समृद्धीची प्रार्थनाही केली. कारंड्या लाडीचं चांगलं, शिंगू बिरूचं चांगलं, किस्ना कोयनाचं चांगलं चांगलं चांगलं. पूर्वजापासून चालत आलेली ही परंपरा, श्रद्धा आणि भक्ती आजही तशीच जपली जाते. कृष्णा नदीचे पावित्र्य, पूजनाचा सोहळा आणि त्यानंतरचा चिंचणी मायाक्का देवीचा प्रवास, हे सर्व अनुभव या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नदीवरील सर्व पूजा आटपून आम्ही चिंचणीसाठी प्रस्थान केले. सकाळचे 10:30 ते 11 वाजले होते. घरातून लवकर निघाल्यामुळे आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी एका महादेवाच्या मंदिरामध्ये थांबलो. सर्वांनी घरून आणलेले वेगवेगळे पदार्थ व यात्रेचे स्पेशल खारं वांग सर्वांनी मिळून मिसळून खाल्ले. जेवणानंतर 12 वाजता आम्ही चिंचणीमध्ये पोहोचलो. अजून यात्रेला बैलगाड्या यायचे चालूच आहे, पण पूर्वीसारख्या बैलगाड्या आत्ता खूप कमी प्रमाणात येतात. जे हौशी लोक आहेत तेच फक्त अशा सजून धजून बैलगाड्या घेऊन येतात. असो, चिंचणीमध्ये पोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही हलाळबाई नदीवरती गेलो. तिथे नारळ अर्पण करून नदीचे पाणी देवीचे बोनं बनवण्यासाठी घेऊन आम्ही नदीवरून निघालो. जत्रा बऱ्यापैकी भरली होती. आम्ही यावर्षी मंदिराच्या समोरच एका प्राथमिक शाळेच्या बाजूला थांबलो. सर्व महिला मंडळीने देवीचा नैवेद्य बनवण्यासाठी डाळ शिजायला टाकली आहे. उन्हामध्येच देवीचं बोनं बनवायचे चालू होते. यावर्षी थोडी गर्दी असल्याकारणाने सावलीची जागा काही भेटली नाही, पण 2-2:30 वाजेपर्यंत आपला सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्य बनवून झाले होते. चला तर आता आपण देवकाचुळीची पूजा करूयात व देवीला बोनं दाखवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी जाऊया मंदिरामध्ये. चांगलं 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 चांगलं. देवकाचुळीची पूजा करून आम्ही आता बोनं नैवेद्य दाखवण्यासाठी निघालो आहोत मायाक्का देवीच्या मंदिरामध्ये.
छान प्रकारे आपला देवदेव झालेला आहे. आता आपण मंदिरामधून आलेलो आहोत व पुरणपोळीचे जेवण करण्यासाठी बसलो आहोत. खूप छान असं प्रसन्न वाटत आहे देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर. चांगलं चांगलं चांगलं. खरंच असे सर्वजण एकत्रित येऊन केलेला हा देवदर्शन सोहळा खूप छान होतो. सर्वांचे खूप छान प्रकारे देवदर्शन झाले. आत्ता टाईम होता तो बाजार करण्याचा. मग आम्ही सर्वजण गेलो बाजार करायला. सर्वांनी प्रसाद घेतला. वर्षभरासाठी देवीचे हळदी कुंकू घेतले. महिलांनी चुडं काकणं भरली. घरून येताना ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी काही ना काही यात्रेतून आणायला सांगितलेले असते, त्याचीही खरेदी केली. सर्व बाजार करून आम्ही 6-6:30 वाजता गाडीकडे आलो व 7 वाजता आईचे दर्शन घेऊन आम्ही आरेवाडी राजाचे बिरोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी चिंचणीमधून निघालो. मंडळी, आम्ही चिंचणीमधून 7 वाजता निघालो होतो व जवळजवळ 2.5-3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहोत आरेवाडी बिरोबा राजाच्या बनामध्ये. जेव्हा तुम्ही आरेवाडीच्या बनामध्ये पोहोचता तुम्हाला स्वर्गात आल्यासारखा भास होतो. कारण मंदिरांना केलेली वेगवेगळी लाईटिंग, भाविकांची असलेली गर्दी व बिरोबा राजाची सुंदर मूर्ती, खरंच डोळ्याचे पारणे फेडणारा हा सर्व आरेवाडी राजाचा बन आहे. चला तर जाऊया आपण मंदिरामध्ये व घेऊयात आपल्या राजाचे दर्शन. आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यात व आपले दर्शनही छान असे झाले आहे. खूप छान वाटले बिरोबा देवाचे जवळून दर्शन घेऊन. मन प्रसन्न झाले. चला जाऊयात आता आपण मंदिराच्या बाहेर व करूयात बिरोबा देवाला नारळ अर्पण व बाकीच्याही मंदिरामध्ये जाऊन घेऊयात दर्शन. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला चिंचणी मायक्का देवीचा देवदर्शन सोहळा तसेच आरेवाडी बिरोबा राजाचा देवदर्शन सोहळा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला सर्व देवदेव झालेला आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आत्ता आपण निघणार आहोत आपल्या घराकडे. एक अर्धा तासामध्ये आपण पोहोचू आपल्या घरी व उद्या सकाळी आपण जाणार आहोत आपल्या गावातील मायक्का देवीच्या मंदिरात देवबळवण करण्यासाठी.
तर भेटू उद्या सकाळी. मंडळी, आम्ही निघालो आहोत आमच्या गावामध्ये मायका देवीच्या मंदिरात, कारण कालच आम्ही रात्री आलो चिंचणी मायकावरून. चला तर आपण आपल्या गावातल्या देवीला जाऊयात आज. मी, दिदू आणि शार्वी पण आहे. आम्ही सर्वजण चाललो आहोत गावातल्या देवीला. चला गावात मस्त नैवेद्य दाखवू. जो आम्ही चिंचणी मायकावरून प्रसाद घेऊन आलो आहोत तोही दाखवणार आहोत. चला तर जाऊया दिदू. चला तर आम्ही आलो आहोत गावातील मायका देवीच्या मंदिरामध्ये. ही आहे आमच्या गावातील मायका देवीचे सुंदर असे मंदिर. चला जाऊ आतमध्ये. चला आम्ही जातो मंदिरामध्ये. तुम्हालाही दाखवतो आमच्या गावातील मायका देवीचे मंदिर. चला चालू केलंय. दिदू नैवेद्य आणलेला आहे. हा नैवेद्य देवीला आता ठेवूयात आपण. आणि आपण ह्याच्यावरून चिंचणी मायकावरून प्रसाद आणलेला आहे तोही देवीला ठेवूया. दिदू पाया पडा. हे ना पाया पडा. कारड्या लाडीचं चांगलं, शिंगू बिरूचं चांगलं, किसना कोयनाचं चांगलं. अशा प्रकारे आपली मायक्का देवीची यात्रा संपन्न झाली आहे. तुम्हाला कशी वाटली ही मायक्का देवीची यात्रा नक्की कमेंटमध्ये सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.